चेंज कर नंतर
गोंधळ मांडीला गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, 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 गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग. कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. दीप ज्योतीना लखलखला आई तुझा गाभारा, सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला. खाऊन येसी खाऊन येई संकट काळी शक्ती रूप दाता, शक्ती रूप दाता. गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग. आज रातीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग, देऊन देऊत्या हस्ती हर्षे गोंधळ घातला ग. उदोकार गरजती उदोकार गरजती न माझे माय माऊलीचा ग. जीवे भावे उभाळी करीतो तुझी मना.
देवा सोन्याची तुझी सोन्याची जेजुरी, देवा सोन्याची तुझी सोन्याची जेजुरी, देवा सोन्याची तुझी सोन्याची जेजुरी, देवा सोन्याची तुझी सोन्याची जेजुरी. सोनारपाडा ये गावाला पावलाय देव माझा मल्हारी, सोनारपाडा ये गावाला पावलाय देव माझा मल्हारी. मल्हारी 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 देव माझा मल्हारी, मल्हारी 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 देव माझा मल्हारी. बसलाय देव माझा घोड्यावर येलकोट येलकोट जय मल्हार, येलकोट येलकोट जय मल्हार, येलकोट येलकोट जय मल्हार. बसलाय देव माझा घोड्यावर येलकोट येलकोट जय मल्हार. येलकोट येलकोट जय मल्हार, येलकोट येलकोट जय मल्हार. ठाण मांडूनी बसला कडे पठारावरी, ठाण मांडूनी बसला कडे पठारावरी. सोनारपाडा ये गावाला उदे उदे काळूबाईचा चांगले, भैरवनाथांचा चांगले, गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा. कोट जय मल्हार. आई राजा उदे उदे काळूबाईचा चांगले, गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा. बरोबर लक्षात आलं का सगळे? आणि ते सुद्धा तुमच्या हातात येते. येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा, सदा आनंदाचा.
आंटी या इकडे ए भाई का ए चला चला पुढे चला फटाफट हा चला एक पोराय त्याला ठेव भंडारा लावतो पहिले आरती घे सदा आनंदाचा काय एवढं विशेष ताई आता हे आता वळून घ्यायचं झाला ए ताई ताई अरे फिरत चला त्याला किचन फिरून दे ना पाणी
एक मिनिट तुम्ही येताय का? घ्या. चला ना तुम्ही. ये इकडे आतमध्ये. झाले ते आतमध्ये या. नवरा देवाला राहू द्या इथं. बॅलन्स आतमध्ये. आता आपण कुठे आतमध्ये जायचं घुसायचं? आतमध्ये या ना. अरे कुठं चला आतमध्ये आपण आतमध्ये. शेवटची मोठी पायरी आहे. आणि चालायला बोलतो. पहिली आणि शेवटची. अरे बापरे स्वप्न काय करायचं शुभ कार्य म्हणतात. जसा तुमचा कुटुंब भरतो तसा आमचा भरू द्या. तसा आमचा टाका द्यायचा. अजून 4 वेळा असंच म्हणायचं आणि असंच टाकायचं. लाल मार्तंडा जसा तुमचा कुटुंब भरतो तसा आमचा भरू द्या. थोडं थोडं टाका. लाल मार्तंडा जसा आमचा कुटुंब भरतो जसा तुमचा जसा तुमचा कुटुंब भरतो तसा आमचा कुटुंब भरा. जसा तुमचा कुटुंब भरतोय तसा आमचा भरू द्या. कुटुंब भरतोय तसा आमचा भरू द्या. नागिरीची पान आहेत तुमच्या पाठीमागे. मला सदा आनंदाचा तुम्ही सांगणारे कमी आहेत. कारण का जागरण गोंधळ हा आता बिझनेस झालाय. माहिती सांगतो तुम्हाला गोष्ट. पूर्वीच्या काळामध्ये वयस्कर मुरळी जरी असली तरी त्या घरमालकाला आवडायची. पण आता देखणी मुरळी लागते. पाहिजे ना, तिचा ठुमका करत असला पाहिजे. बरोबर. पूर्वीची मुळी जागेवरच नाचायची आणि आता आंबे तोडा कमरी करपटा बिंबिरा मस्तकी तुरा भंडाऱ्याचा बडका खोबऱ्याचा तुकडा बोला अहंकारा सदानंदाचा येळ बोल सदानंदाचा येळ बोल जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा शिव मार्तंडा या बटार महाराज की जय ताट ठेवा खाली आता 5 तुकडे करा नाही जेवढे होते तेवढे 5 नाही करायचे जेवढे नाही उडवायला त्यातलेच घ्यायचे भंडारामध्ये तुम नगारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा निळा घोडा
देव गेले जेजुरा निळा गोरा पावले तोरा कमरे गरुडा बेंबी हिरा मस्तकी तोरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा जय 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 मल्हार सदानंदाचा पठार महाराज की अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये बनून रौद्र कामिनी प्रकाशण्या तिमिर ये प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाया बळ दे हो आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाया बळ दे हो तुझेच रूप घेऊ दे तुझेच रूप घेऊ दे महाकाली शौर्य दे आई अंबे जगदंबे 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 मला भय दे मला विजय दे लढाया बळ दे हो पातके माजली सारी पुण्याची नाही गणना पातके माजली सारी पुण्याची नाही गणना हे दुर्गे दुर्गट भारी तुझ वीण विणवू कोणा महिषासुर मर्दिनी भवानी कृपा करावी आता तुझे धैर्य वाहू दे नसातून पायी ठेविला माथा आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाया बळ दे हो अंबे जगदंबे मला अभय दे मला विजय दे लढाया बळ दे हो भंडारा उधळून भी घुमतो या संबळ भंडारा उधळून भी ए घुमतो या संबळ कपाळी भरला मळवट मनात भिनला गोंधळ तूच रेणुका तूच चंडिका तू जगताची माता तुझे तेज वाहू दे नसातून पायी ठेविला माझा
बाईचा कडे पठार महाराज की हेगडे प्रधान महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरातील सर्वत्र पै पाहुणे सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रेमळ भक्ताच्या दारामध्ये यायचंय. नवरदेवांचं जेवण झालं असेल तर त्यांनी इकडे या देवाला आधी कुंकून अगरबत्ती लावा. जेवताय ते अजून आग तुझा गोंधळ मांडीला गोंधळाला यावे आगाई गोंधळ मांडीला गोंधळाला
ग गोंधळाला यावे आग गोंधळ मांडीला ग गोंधळाला यावे गोंधळ मांडीला गोंधळाला यावे सांगितली पाहिजे काय सांगायचं म्हणलं गोंधळी बा तुम्हाला हे म्हणलं मावळतले डोंगर मांडलेले आहेत हो शाने काय झालं याला डोंगर म्हणत नाही मग केलं तर आदिमाय सत्य अंबाबाईचा गोंधळ आणि नाही जर केलं तर घर मालकाच्या डोक्यावरती डोंगराप्रमाणे वजन बरोबर आहे पण हाच गोंधळ जर नाही केला त्याच्या घरा दारामध्ये काय काय घडतं काय काय नाही याचे म्हणले सुवर्णाच्या गादीवरती माहिती सांगून द्या त्याच्या घरामध्ये गोंधळ दारामध्ये गोंधळ प्रपंचामध्ये गोंधळ संसोऱ्यामध्ये गोंधळ नातेवाईकामध्ये गुराढोरामध्ये गोंधळ आणि सासू सुनाचा मोठा रौंदळ तो कसा तुम्हाला माहित नाही नवरदेवाचं अजून लग्न व्हायचंय हाय का नाही नवरदेवाचं लग्न झालं एकदा का सुनबाई घरामध्ये आली की सासू सुनाची कशी चालणार कशी धरपकड ती कशी ती म्हणजे कशी कशी पूर्वीच्या काळामध्ये सासू कशी होती कशी एकदम धड धाकट हो आणि आताची सासू कशी सगळं सुनाचं ऐकते म्हणून का हो नाहीतर गेला तर घर मालकाच्या डोक्यावरती प्रमाणे वजा असतं बरोबर आहे मग अशी आदिवासी अंबाबाईचे गोंधळ कोणत्या कोणत्या ठिकाणी झाले कोणत्या झाला पांघराचा भैरवनाथ झाला वीर गावामध्ये आला वीरचा मस्कोबा झाला खारवड्याला गेला खारवड्याचा मसोबा झालेला आहे आणि नागोट्या गावामध्ये आला गावचा गाव भैरवनाथ झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी नाथाने डवराचा बाजा केला त्या त्या ठिकाणी नाथरायांची भरणं झाल्या ज्या ज्या ठिकाणी नाथानं 3-15ची झोळी करून भिक्षा मागितली त्या त्या ठिकाणी माझ्या भैरवनाथाची भरणं झाली राहिले साहिले भरण याच म्हणजे भोळ्या भक्ताच्या दारामध्ये चालू आहे मग गोंधळी बाबा या भक्तानं आदिमाशक्ती अंबाबाईला काय मागितलं काय मागितलेलं आहे आणि आदिमाशक्ती अंबाबाईने या भक्ताला काय दिलेलं आहे मग या भक्तानं काय केलं काय 2 हात जोडले आणि 3रं मस्तक आदिमाशक्ती अंबाबाईच्या चरणावरती ठेवलं आणि भक्त तरी आदिमाशक्तीला काय मागत आहे काय मागत आहे आई आई जगदंबे तू आमच्या कुळाची कुलस्वामिनी आहे कुलस्वामिनी आहे आई जगदंबे धन दे कन दे राज लक्ष्मी दे गाया गुरांनी माझा वाडा भरू दे शिराला सव्वाशे दे कमईला बरकत दे असंच म्हणले माझ्या लेकाचं लग्न होईल त्यामध्ये तुळजापूरच्या अंबाबाईचा गोंधळ भैरवनाथाचं भराड बरोबर आहे आणि पुण्यावरनं वागे बोलून देवा तुझं जागरण करीन असं कोण म्हणला भक्तराज बोललेला आहे भक्ताची इच्छा देवाला पूर्ण केली देवाची कला भक्तानं पूर्ण केली हा रंग तो रंग शोभेवंत झाला आणि मानापानाचा गोंधळ चालू झालेला आहे मग गोंधळे बाबा याच गोंधळ रात्रीप्रमाणे काय राहिलेलं आहे गजानन गणपती धांचर 14 हे सारथी आले विघ्नाची कर्तवाती वंदन करू लक्ष्मी आणि सरस्वती आदिन बघे गणाला मग त्या तुळजापूरच्या अंबाबाईला गटबरीला बहीण भावाचा तयाला 33 कोटी देव अवतरले जगदंबा बसली सभेला लागे म्हणले गुरुच्या पायाला आधी नमावे गाण्याला मग त्या तुळजापूरच्या आई अंबाबाईला भक्ताची भक्ती पाहून गणपती बाप्पा तरी कशी येतात
आधी गणाला रण्याला आधी गणाला रण्याला नाही तर रंग पुन्हा सोना सोना आधी गणाला रण्याला आणि मानापानाचा अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. मग आता या गोंधळाला जात्याप्रमाणे काय राहिलं थोरले म्हणले तर तुळजापूरची अंबाबाई आणि आधी माहिती अंबाबाईचा काकडा म्हणून काकड्यासाठी नवरदेव आणि नवरदेवांचे 6 जण भाऊ मित्र कोण असेल तर त्यांनी लवकरात लवकर समोर यायचंय. चला नवरदेवाचे भाऊ आता काकडा पागळाईचा गोंधळ आहे का नाही सांग ना कोणाला नवरदेवांना जरा जोरात नाचवा.
लेकरं गोळा करा. हो अहो हा. सांगणं 500 जणांना काय? हे 5 देव म्हणजे 5 परमेश्वर आहेत, 5 पांडव आहेत. हाच काकडा घर मालकांनी तुळजापूर मध्ये पाजळला असता बराच खर्च झाला असता. देव हा देव नाही, मग ही देवी देवी ही कोणती? ती कोण माहिती का? कोण? ती तुमची आई आहे. माझी आई झोपली, तुला मान द्यायचा. आई साहेबांना हळदी कुंकाचा मान द्यायचा. आईचा चांगला मळवड भरा. आईला शेंद्राचा मान दे मधी. अंदाज नाही बाबा. देवाला नाव ठेवायची नाही. काय झालं? हा देव म्हणजे कोण कोण? तुम्हाला माहित नाही? नाही. हे कोण माहिती का? कोण? बांगड्यावाल्या बाबीचा सल्ल्या. ए! अहो हे कोण आहे? कोण? ही मांढरची काळूबाई आहे. काळूबाईला मान दिला. मांढरा गाव सोडून आई भक्ताच्या दारामध्ये आली. आलेले आहे. आली तर आली आई बोकडाचं मटण खाऊन गेली. 50 तोळा घालून आले. काय 50 तोळा. लय मोठा तोळा येतो तो जर ऐकला तर कोण? तुम्हाला माहित नाही का? नाही. हे कोण माहिती का? कोण? ही रानातली रान साठवाई साठवाई. नुसती पुरींच्या महाग लागती. हे बरोबर आहे हो, त्यांना नवर देवानंतर तिचंच लग्न आहे आता. पटलं. तसं ती काही येडेवाणी करणार नाही. हा. आणि तिला म्हणावं खरंच काय असेल तर घे म्हणावं एखाद्या पोरीचं नाव. खरं सांग म्हणून नाही तर ब्रेकअप होईल सकाळी म्हणून. ब्रेक खोटं बोललं की सकाळी ब्रेकअप होत. हा आणि त्याची वाचायला का? अहो हे कोण आहे? कोण? रानातली रान साठवाई आहे. रान सटवायला आई साहेबांना सुद्धा हळदी कुंकाचा मान लावा. 3 पट्ट. हा आई शोभून दिसली पाहिजे ना. चांगला नाव बाबा. जातानी का हो असं 4 नंबर हे दैवत. 4 नंबर दैवत. कोण आहे? हे देवाला सुद्धा नावं ठेवायची नाही. काय झालं? हा म्हणजे कोण? कोण? अमेरिकेचा मसोबा. तिकडे कधी गेला होता? हा अमेरिकेत कधी गेला? देवाला विजा भेटला होता. विजा पाण्याची बाटली भरून गेली होती. तिथलं पाणी पुरत नाही ना देवाला. बघा हा असेच 5 नंबर दैवत हातात. ह्या देवाला सुद्धा नावं ठेवायची. खरंय म्हणतोय नवरदेव. हलके, खरे. नवरदेव लग्न व्हायचंय अजून आपलं. त्याच्या आधीच ते म्हणते 2 बायका आहेत आम्हाला. हाय का? एकच आहे म्हणते. अहो जेजुरीच्या खंडोबाला 2 बायका आहेत. नवरदेवाला एकच. त्यांचं लग्न व्हायचंय अजून. लग्नाच्या आधीचा गोंधळ आहे. हा का? हा होय. हा जेजुरीच्या खंडोबाला पांढऱ्याचा मान लावा. म्हणून गोंधळी बाबा. आम्हा देवाला मिशा काढायच्या जरा. हा देव कसा आहे तोवरच बसलेला आहे आपला. हा तुला तुझा अर्धा जीव बघतो माहिती. म्हणून का हो गोंधळी बाबा. हा. काकड बाजलाई तुझा गोंधळ गाईला गोंधळ गाईला देवी तुझा संबळ वाजला. म्हणून या जगदंबेचा गोंधळ घालायचं म्हणलं तर सर्वप्रथम जगदंबेचा संबळ वाजवावा लागतो. ज्या जगाकारामध्ये जगदंबेचा संबळ वाजला त्याचा आई जगदंबेने संभाळ केलेला आहे. म्हणून सुरुवात 1 नंबर देवापासून करायची. 1 नंबर. हाच काकडा तुळजापूर मध्ये पाजळला असता तर भरपूर खर्च झाला असता. हो. एवढीच लोक जर तुळजापूरला न्यायच्या मान म्हणले असते तर भरपूर खर्च झाला असता. बरोबर आहे. म्हणून 1 नंबर दैवत. हा. हाय, हाय, हाय. बरं का तसेच आमचे संजय दादा यांच्याकडून चाललेल्या जगदंबेच्या काकड्या करता अखंड 500 रुपये काकडा आलेला आहे. सांगणं आमच्या दादांना जर तुमच्याकडे कॅश नसेल तर गोंधळी डिजिटल आहेत म्हणावं. ऑनलाईन सुविधा चालू आहे. स्कॅनर सुद्धा आहे म्हणावं आमच्याकडे. फोन पे. बरं का तसेच आमचे अथर्व दादा बरं का यांच्याकडून सुद्धा जगदंबेचा अखंड 500 रुपये काकडा आलेला आहे. तसेच सांगणं आमच्या अथर्व दादांना जगदंबेचा काकडा दक्षिण रुपये आणि जगदंबेचा गोंधळ या स्वर्ग लोकामध्ये घातला. बरोबर आहे. सर्वांनी पाया पडा. हळदी कुंकू वाद देवतेला तेल घाला.
या ही जगदंबा भक्ताच्या दारापर्यंत यायची. पण आता वाद्य वाढले, कला वाढली आणि याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट जास्त वाढले, म्हणून माणसांची हाव पण जास्त वाढली. म्हणून काय सांगितलंय, आग उधे उधे अंबाबाई नाद संबळी घे आणि गोंधळाला ये माई गोंधळाला ये. जगदंबेला गोंधळाला बोलवायचं कसं तर संबळ वाजवून, कारण जगदंबेचं आवडतं वाद्य म्हणजे संबळ. कारण का चंड आणि मुंड दैत्यांचं खंडन कोणी केलं तर या तुळजापूरच्या भावानी आईने केलं. त्याचं खंडन केलं, त्याचा संबळ बनवला. पण संबळ बनवलं कशाचा, आताड्यांच्या केल्या दोऱ्या आणि कातड्याचा केला धूम. आणि हा जगदंबेला वाजवला जातो कुठंतरी या तुळजापुरामध्ये. मग या जगदंबेनं सर्वप्रथम या धर्तीवरती अवतार कधी घेतला, ज्या टायमाला मानव अवतारी जमद ऋषी नावाच्या माणसासंग या वाण्यास ऋषी संघ या रेणुका मातेने विवाह केला. या ऋषीचं सगळं पालन करण्यासाठी मातीची म्हणजे वाळूची घागर आणि सर्पाची सुंबळ जगदंबा डोईवर घ्यायची आणि या जमद अग्नीचं सगळं श्रवण या जगदंबा करायची. तर हे काम करता 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 बरेच वर्ष निघून गेले आणि एक टाइमला रेणुका माता या वाळूच्या घागरीची सर्पाची सुंबळ घेऊन पाणी आणायला चालली होती. तर त्या पाण्याच्या डबामध्ये एक प्रेम विवाह जोडपं आंघोळ करत होतं. या रेणुका मातेच्या मनामध्ये आलं की मी सुद्धा माझ्या पती सोबत असं स्नान केलं पाहिजे. म्हणून हे जमद अग्नीला सहन झालं नाही, म्हणून अवघे 6 महिने रेणुका मातेला या जमद अग्नीने कुठं आपल्यापासून लांब ठेवलं. मग या रेणुका मातेचा 5वा पुत्र म्हणजे कोणतर परशुराम. परशुरामाने काय केलं, आईला हाकारुळ्या मारल्या आणि या रेणुका मातेला आपल्या घरी घेऊन आले. रेणुका माते ज्या टायमाला घरी आली आणि रेणुका माता आल्याच्या नंतर या जमदाग्नीपाशी या इंद्रदेवाने दिलेली भेट वस्तू म्हणजे कामधेनू गाई होती. काय होती, कामधेनू गाई. ज्या टायमाला शस्त्र अर्जुन या जगदाग्नीच्या आश्रमापाशी आला आणि त्याला भूक लागली, मग या जमदाग्नीला या शस्त्र अर्जुनाने काय सांगितलं, काय बाबा तुझ्याकडे जेवण असेल ते आम्हाला आणि माझ्या सैन्यांना खायला घाल. तर जमदाग्नीला काय केलं, कामधेनूला काम सांगितलं आणि पंचपक्वानाचं जेवण कुणाला तर शस्त्र अर्जुनाला दिलं. जेवण एवढं झालं की सर्व सैन्य जेवून रिकामे झाले तरी तुझं जेवण कमी पडलं नाही. म्हणून शस्त्र अर्जुनाने विचारलं की जगदंबे तू हे भोजन आम्हाला दिलं कसं, जमदाग्नी ऋषी तू भोजन दिलं कसं. तर जमदाग्नी ऋषी या शस्त्र अर्जुनाला काय म्हणतो की ज्या टायमाला या इंद्रदेवानं मला वरदान दिलं त्या वरदानामध्ये कामधेनू नावाची गाय दिली. तर शस्त्र अर्जुन काय म्हणतो, तुझी ती गाय मला देऊन टाक. कामधेनू हा गाय मागतो शस्त्र अर्जुन, पण जमदाग्नी गाय देत नाही. म्हणून काय करतो शस्त्र अर्जुन त्या तलवारीनं जमदाग्नीचं मुंडकं उडवतो. तुझा निवास आईने लुटाये, तुझा निवास आईने लुटाये, आग क्षत्रियाचा खंडन करना परशुराम लावलंय जोगवा मागायला, अंबाबाईनं राजाला लावलंय जोगवा मागायला, माझ्या अंबाबाईनं राजाला लावलंय जोगवा मागायला, देवीनं राजाला लावलंय जोगवा मागायला, अंबाबाईनं राजाला घुमडी नाव नाही स्पष्ट नाव आहे स्पष्ट. स्वाती अंबाबाईला राजाला लावलं जोगवा मागायला, देवीला राजाला. त्या भगवंताच्या कृपेने मला
बरं का आमच्या जगदंबेच्या प्रेम भक्ती घरमालकी सपनाताई आहे का त्याने अखंड 501 रुपये घरमालकीला सांगणं हे तुला राजश्री बघा माझ्या देवीला राजाला ला 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 मूळ बरं का यांनी माझ्या देवीला कैलाशी राहणार शिवचंद्रमौली कैलाशी राहणार शिवचंद्र तशी तुम्हाला बाई दिसणार नीट बघा इकडे या सुंदर सुंदर बाया ह्या 2 बाया दिसत नाही का तुला इकडे लावलं शॅडो ह्यांना कोण बाया म्हणेल काय झालं चावरं कसं असं अरे बाईला बाई म्हणतो अरे ही काय बाई ना नीट बघ अरे ही बाई नाही काय झालं तुला अरे हिला बाई म्हणायचं येडा माणूस आहे काय बाईला बाई नाही म्हणते काय बाई म्हणते का पैसे परत आहे त्यांचं तू फसवलं दे पैसे रिटर्न तुला पैसे दिले बाबा मला सांगा त्या बाईमध्ये असा नक्की गुण काय लय मोठी गोम आहे काय ह्या बाईमध्ये काय तिला केस आहे नाके डोळे तिचं पाय माग आहे काय झालं पुढे पाय पुढे पुढे होय मला वाटलं हाडळ बाबा हो ही बाई हीच ना हो हीच ही बाई ही बाई काय झालं काय बाईला सांग बरं ह्या बाईला बाई म्हणायचं का ह्या बाईला ह्या बाईला काय बाई म्हणायचं ह्या बाईला झालं काय ह्या बाईला आहे का माणसाची दाढी हे तुझ्या बापाने केलं होतं का बाईला दाढी बापाने नाही केलं मग ह्याच्या आज सासूला होती ह्याच्या आज सासूला त्याची आज सासू गिरणच गावली होती आता मागच्या वर्षी ते गिरण पडलं ना बाहेर देशात तेव्हा त्याची आई गेली होती तिकडं नवस फेडायला अमेरिकेच्या काळूबाईचा आहे का नाही हो बाबा ह्या बाईला काय म्हणायचं त्या तू बाई आणल्या का भाई आणल्या बाई बाई का हो बाई या ठिकाणी उभ्या का ह्या ठिकाणी उभे का हातामध्ये घाटी हातामध्ये वाटी काय बाई तुला भिकारी वाटली काय अरे राहिलेला रस्ता पिऊन घे मला संपलं ती उभी रस्ता नाही काही नाही बाई बघ चलो माझ्या वागोबा हातामध्ये घाटी हातामध्ये घाटी कंपाळाला भांडार बाई तुमच्या कपाळाला भांडार बाई डोक्यावरचा पदर खांद्यावरती का बाई तुमच्या डोक्यावरचा पदर खांद्यावरती आणि बाईला शेवटचं विचारायचं बाई बाई हो बाई हो बाई हो कारकवर बाई अरे पुढचं तर बोलू दे मला बोल ना मग बाई बाई तुमचं तीर्थ झालं का त्याशिवाय मी मार खातो का बाई जर तुला मारायला लागली मी लोणावळ्यात जाणार आणि डायरेक्ट तुझा मृत्यूचा दाखला काढणार हा एवढं लांब जाणार बाबा बाई सगळं चांगली चौक एक काम कर लई फुगू नको लई बी फुगू नको मागच्या वर्षी नागोटण्यामध्ये तुझ्यासारखंच कुत्र फुगून मेलंय अरे बाबा ते कुत्र फुगून मेलंय हा बँडवाले नाही ते ऑर्केस्ट्रावाले हो बाई नमस्ते सर माझं सर 6 महिने झाला आंघोळ केली का तू तुझ्या अंगाचा वास यायला लागला बाईला त्याच्यासाठी म्हणतो तुला फॉक्स सेट मारून येत जा माझ्यासारखा बघ आता बाई कशी बोलणार फुकून जाऊ का हा इकडे कमरोबर वजन वाढन माझं अरे बाबा बाई संग बोलायचं बोलू नमस्कार बाई नमस्कार दादा. हो
काय म्हणले तुम्हाला? नमस्कार दादा. तुम्हाला दादा म्हणन, हा ह्यांना दाजी म्हणन, ह्यांना दाजी, ह्यांना काका म्हणन, काका, ह्याला भाऊ म्हणन, हा ह्याला चुलता म्हणन, हा ह्याला काक्या म्हणन. आणि तुला मला काहो कारभारी माझी सोडचिट्टी झाली का अजून? होय रे, काहो कारभारी म्हणाय आला. होय, कसं काय? बाबा बाई सगळं बोलायचं म्हणजे वजन लागतं, वजन. म्हणन. तुमचं वजन आहे का? आमचं वजन आहे की? कुठं संडासात? ए शान्या, संडासाच्या बाहेर ना तुमचं घर तिथं. घर आहे. एक पाय पुढे टाका. एक पाय पुढे गेला. केला, दुसरा पाय इकडं आण. आणि इकडं. अरे एक पाय तिथे ठेव की. जेव्हा आपण ठेवलं होतं का? काय झालं? मेला गिरी देऊ तरी तुला नाव आठवत. बघ, मी एक जास्त जास्त. एक पाय पुढे. तुझ्या पायाला काय मुळव्यात झालं होय? कुणाचा? अरे तुझा पाय घे. असं बोल की. हा, एक पाय पुढे घेतला, घेतला. एक हात केंबरेव ठेव. केंब्रे, इकडे. इकडे. तिच्या कमराचा हात लावशील तर तुला कमरातून मोडीन मी. कमर हात ठेव. ठेवला. एक हात समोर ससं. फपाईचा. तुझ्या बापाने अशी सफाई केली होती का? होय रे, समय लावतो का दिव्याची वाट लावतो तू? हिला माहिती. आता बाई तू सगळं बोलणार ना. हो. बाई बाथरूमला रस्ता इकडच का? तुझ्या बापाने इकडे नाही, इकडे नाही. केलं का? इकडे कुठं बी राखी बसती इकडे. ए बाबा, रिलायन्सचं मोठं मार्केट लय मार्केट बाईला. बाबा सांग ना बाईला सुंदर अशी गवळण झाली पाहिजे म्हणून, आहे का नाही? तुमच्या गाडवा सूर्य लावा, सूर्य लावा. खेळ खेळ बाबा. काय बाईने कंबरा पैसे आणले असं पण एवढी मोठी गाडी आणली कशाला? तुम्हाला न्यायलाच आणली मी.
समाधान भाऊ मागाशी
चॉकलेटला सांगा चॉकलेटला काय जसं गोड आहे ना म्हणा चॉकलेट सारखं तसा डान्स होता. 12 वर्ष झाले माझे राणी नाही पाहिला नवरदेवाचा एक ठेका चाललाय कुठला
तसा आनंद कल्लोळ या मंगळवेळी तुम्हा सर्वांची माया जगा वेगळी कीर्तीला बघून वर येतो भरून विचार करतो मी काय भगवंताची खेळी हात काढ त्याच्यावर दोन बोट त्या पाण्यामध्ये बुडवायचे डोळ्याला लावा काकू तुम्ही लावा काकांना लावायचं हाताला हात लावा चला या पप्पू दादा माईक घ्या आता कापूर हातात घ्या एक 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 कापूर त्याच्यामध्ये टाकत राहा पेटवला कापूर सुख करता दुःख हरता मरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर मुक्षेंद्राची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल
जाईना दास रामाचा वटपाळे सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय मंगल मूर्ती वस्तु मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मन पहिली आरती मानाची राम बाबाई आरती मानाची राम नका पगा पहिली आरती मानाची राम बाबाई आरती माना पराच्या गती राम बाबाई रेशमाच्या पराच्या गती राम बाबाई रेशमाच्या कापूर जळल वडी वडी ग माझे माय जळल वडी 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 राम बाबाई जळल वडी माय कैलासाला गेला ग माझे माय कैलासाला गेला ग माझे माय आईला सोडलं तुळजापूर ग माझे माय सोडलं कोल्हापूर